अकोल्यात खाण व्यावसायिकांकडून बेकायदेशीर पैशाची मागणी केल्याचा गंभीर आरोप अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे। अकोला शहरात खाण व्यावसायिकांकडून बेकायदेशीर रक्कम उकळल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे पदाधिकारी विवेक बिजवे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे। तक्रारीनुसार अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी संघातील सदस्यांकडून प्रत्येकी 15,000 रुपये देण्याची मागणी केली। पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या दबावामुळे काही व्यावसायिकांनी भीतीपोटी रक्कम दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून असभ्य वागणूक आणि शिवीगाळ केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणात काही संभाषणांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे। या घटनेमुळे खाण व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी काम बंद केल्याची माहिती आहे। दरम्यान या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। प्रमोद गायकवाड साहेब, ॲडिशनल कलेक्टर अकोला यांनी आम्हाला व्यतिरिक्त स्वतःच्या स्वार्थापायी आमच्यावर दबाव आणून व आमचा मानसिक छळ करून आम्हाला धमकीवाले पत्र देऊन आमच्या मेंबर लोकांना त्यांनी ऑफिसमधून अपमानित करून हाकलून दिलं। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी पैशाची मागणी केली व आम्ही त्यांची पैशाची मागणी पूर्ण करू शकलो नाही, म्हणून मला त्यांनी टेलिफोनवर धमकी दिली की तुम्ही व तुमची संघटनेतले 42 ते 47 लोकांना मी याच्या पुढे पाहून घेईल व तुम्ही कसा बिझनेस करता याच्या पुढे मी तुम्हाला पाहिल व तुम्हाला दाखवेल कसं असते। म्हणून ऑफिसर तुम्ही माझी पूर्तता करायला पाहिजे होती। मी तुम्हाला वारंवार त्यांनी मला 7 फोन लावले खंडणीसाठी, मी त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, त्याच्यामुळे मला त्यांनी धमकी दिली। त्याची रेकॉर्डिंग आम्ही आज इथे केली, त्या रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे अवेलेबल आणि आम्ही आज पोलीस स्टेशनला एमआयडीसी पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची रीतसर तक्रार सुद्धा केली। अधिकाऱ्यांकडून अवैधरित्या पैशाच्या मागणीची तक्रार आहे। त्यानंतर त्यांनी अवैधरित्या सदर काही खाणींवर व्हिजिट करून त्यांचं मोजमाप सुरू करून मग अवैधरित्या त्यांच्याकडून पैशाची उकळणी केलेल्याचा सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे पैशाची मागणी आणि त्यांनी धमकी दिलेली आहे त्याबाबतचे रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे, ते सुद्धा पोलीस प्रशासनाला आम्ही तपासकामी दिलेले आहे।